महाराष्ट्र आता थांबणार नाही. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान राज्यात मोठा एफडीआय तर 95% गुंतवणूक फक्त 6 महिन्यातच झाली आहे असंही ते म्हणाले. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय. गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र असल्याचं मुखपत्रात म्हटलंय. एकीकडे फडणवीसांचे गोडवेगात असताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मात्र निशाणा साधण्यात आलाय. सरपंच संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुखांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहित आरोप केलेत. बाहेरील लोक थेट वाल्मिक कराड असलेल्या पोलीस कोठडीपर्यंत जात आहेत. कराडला मिळत असलेल्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे धनंजय देशमुख यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय. देशमुख कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मस्साजोग ग्रामस्थांनी मागणी केली होती. अधीक्षकांनी मागणी मान्य करत पोलीस अधीक्षकांनी संरक्षण दिलंय. दरम्यान सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला पोलीस बक्षीस देणार आहेत. पोलिसांनी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे या 3 आरोपींना फरार घोषित केलंय. त्यांचा पोलीस पथकांकडून शोध सुरू आहे. सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडनं 24 तास मदतनीस देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात कराडनं न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानं आपल्याला स्लीप एपनिया आजार असल्याचा दावा केलाय. बहिणीकडे कार आणि नोकरी असेल तर ती बहीण लाडकी नसणार आहे. सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी करायला घेतली आहे. तसंच 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळणार आहे असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर दक्षिण रायगडमध्ये ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल झालेत. अनिल नवगणे यांच्या हकालपट्टीनंतर जिल्हा प्रमुखपदी नंदू शिर्के यांची निवड झाली आहे. त्यांच्यावर श्रीवर्धन आणि महाड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी आमदार संदीप नाईक यांनी माजी नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीमध्ये भाजप प्रवेशाची चर्चा केली जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपनं नाईकांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू केल्यात तर नाईकांना 28 माजी नगरसेवकांचा पाठिंबा आहे. देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शिवाय त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन ते दर्शन देखील घेणार आहेत. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानांच्या दौऱ्यादरम्यान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेही त्यांच्यासोबत असणार आहेत. अशात कांदा निर्यात शुल्कही पूर्णपणे हटवण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. तेव्हा काही सकारात्मक निर्णय होतो का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. राज्यात थंडी पुन्हा परतली आहे. येत्या 24 ते 48 तासांमध्ये तापमानात सरासरी 3 ते 4 अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. याचा सर्वाधिक परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात होणार आहे. कोकणात तापमानात फारशी घट अपेक्षित नाहीये तर मुंबई आणि उपनगरांमध्ये सायंकाळी तापमानात घट दिसेल. देशभरात जानेवारी ते मार्च महिन्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाड तालुक्यात दरडग्रस्त तळीये गावातील 7 वाड्यांना पाण्याची समस्या भेडसावतीये. तळीये गावासाठी वरंद धरणातून पाणी पुरवठा प्रस्तावित आहे पण अद्यापही त्याचं काम सुरू झालं नाहीये. योजना सुरू होत नाही तोवर शासनाने पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. सांगलीच्या विटा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कुंडल गावी फुटली आहे. त्यामुळे कुंडल इथे अनेक घरांमध्ये पाणी शिरून साहित्याचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करत कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडावं यासाठी युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय। युवा सेनेनं जिल्हाप्रमुख गणेश इंगडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। फडणवीस साहेब पाणी सोडा, पाणी सोडा। फडणवीस साहेब पाणी सोडा, पाणी सोडा। वाशिममध्ये रब्बी हंगाम अर्धा संपला तरी हजारो शेतकरी सिंचनासाठी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत आहेत। शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत 5219 शेतकऱ्यांनी पैसे भरले। यातील 3206 शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न अजूनही कायम आहे। याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्ये अनेक ठिकाणी सौर प्रकल्प उभारण्यात आलेत, मात्र तरीही पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रपाळी सुरूच आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नारंगवाडीच्या सौर प्रकल्पाला भेट दिली आहे। त्यावेळी दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूया। कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिक दौऱ्यावर आहेत। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि शिवराज सिंह चौहान एकाच मंचावर येणार आहेत। कांदा उत्पादक शेतकरी दोघांची भेट घेऊन निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी ते करणार आहेत। कांद्याची दिवसेंदिवस आवक वाढत आहे आणि दर घसरण अजूनही होत आहे। आज एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांना संकटाला सामना करावा लागतोय। शेतकऱ्यांचं रोज लाखोंचं नुकसान होतंय। हे थांबवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नाशिकमध्ये ही घोषणा करावी की कांद्याचं निर्यात शुल्क हे पूर्णपणे शून्य केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील व नाशिकच्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। नवी मुंबईतून बातमी येते। नवी मुंबई एपीएमसी मध्ये भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे। एपीएमसी मध्ये तब्बल भाजीपाल्यांच्या 650 गाड्यांची आवक झाली आहे। आवक वाढल्यामुळे दर घसरलेत। एपीएमसी मार्केटमधून भाज्याची आवक वाढली आहे, त्यामुळे भाजीपाल्यांच्या 650 गाड्या इथे दाखल झाल्यात। एपीएमसी मार्केटमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश मात्रे यांनी। पाहूया। नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणावरती घसरलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मी सध्या वाशी येथील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आहे आणि या ठिकाणी भाज्यांचे दर गडगडलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकूणच फ्लॉवर, कोबी, भोपळा, टोमॅटो, वांगी यांचे जे दर आहेत ते तब्बल 2 रुपयापासून ते 10 रुपये प्रति किलो इतक्या मोठ्या प्रमाणावरती घसरलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर पालेभाज्यांचं बोलायला गेलं तर पालेभाज्या या 5 रुपयापासून ते 10 रुपये प्रति जुडी या दराने विक्री होत आहेत। मोठ्या प्रमाणावरती भाज्यांचे दर या ठिकाणी घसरलेले पाहायला मिळत आहेत। तब्बल एपीएमसी मार्केटमध्ये 650हून अधिक गाड्यांची आवक आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, पुरवठा मोठ्या प्रमाणात होतोय, मात्र कुठेतरी ग्राहकांची मागणी जी आहे ती कुठेतरी कमी झालेली आहे आणि त्यामुळे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणावरती घसरलेले या ठिकाणी पाहायला मिळतात आणि पुढील काही दिवस अशाच प्रकारचे दर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सिद्धेश मात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। 2020 मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संकटानंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय। HMPV म्हणजेच ह्यूमन मेप्टाप्युमोव्हायरस नावाचा व्हायरस वेगाने पसरतोय, ज्यामुळे चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे। रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी दिसतेय तर स्मशानभूमीतही जागा नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या व्हायरसनं चीनमध्ये कोरोनासारखा कहर केलाय। चीनमधील या नव्या घातक व्हायरसची लक्षणं काय आहेत, त्याचा प्रसार कसा होतोय आणि त्यावर उपाय काय आहेत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लक्षणं आहेत सर्दी, खोकला, जुलाब। खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं या व्हायरसचा संसर्ग होतोय। संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा आहे। काय काळजी घ्यायची आहे तर मास्क घालायचंय, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचंय। HMPV वर कुठलीही लस उपलब्ध नाहीये, त्यामुळे व्हायरस अधिक घातक ठरू शकतोय।
लक्षणं सर्दी, खोकला आणि जुलाब आहेत. राज्यभरातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. मावळ तालुक्यात चायनीज सूर्यफुलाच्या शेतीचा अनोखा प्रयोग करण्यात आलाय. मावळ तालुक्यातील साळुंबरे गावात शेतकरी नंदकुमार आगळे यांनी हा प्रयोग केलाय. आगळे यांनी 3 गुंठे क्षेत्रात या चायनीज सूर्यफुलाचं पीक घेतलंय. सध्या बाजारपेठेत या फुलाला 25 ते 30 रुपये इतका दर मिळतोय. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाच्या दरात वाढ झाली आहे. कारंजा बाजार समितीत तिळाला 11,710 रुपये प्रति क्विंटलला दर मिळालाय. तर वाढत्या मागणीमुळे येत्या काही दिवसात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेत. पुरवठा जास्त मात्र मालाला उठाव नसल्याने दर घसरलेत. फ्लॉवर, कोबी, भोपळा, टोमॅटो आणि वांग्यासह पालेभाज्यांचे दर 5 ते 10 रुपयांदरम्यान आले. नांदेड विभागात ऊस गाळपाला गती आली असून जिल्ह्यातील 28 साखर कारखान्यांनी शुक्रवार अखेर 34,77,000 टन ऊसाचं गाळप केलंय. इतर 29,82,000 क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले. जळगावात पपईची लागवड गती घेत असते. जळगावात सुमारे 7 ते 7,500 हेक्टरवर पपईची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष पिकाला बसल्याने हंगाम लांबणीवर गेलाय. डिसेंबर महिना उलटून गेला तरी बाजारात द्राक्षांची हवी तशी आवक झालेली नाहीये. त्यामुळे द्राक्ष प्रेमींनी पुढचे अजून काही दिवस प्रतीक्षा करावी असं सांगण्यात येतंय. यंदा देशातील हळदीची लागवड वाढली आहे. मात्र पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. देशातील बाजारात हळदीला 12,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळालाय. तुळजापुरात शेतकऱ्यांच्या खरबूज फळबागांना ढगाळ वातावरण आणि करप्या रोगाचा फटका बसलाय. त्यातच महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे पुरेसं पाणी मिळालं नाहीये. त्यामुळे खरबूज शेती मातीमोल होण्याची वेळ आल्याचं शेतकरी हतबल झाले. वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे संचालक योगेश कुंभेजकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत मार्गदर्शन केलंय. यावेळी पीक परिस्थिती जाणून घेतलीये. शेतकऱ्यांना लागणाऱ्या नवीन तंत्रज्ञान आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. मुंबईत सानपाडा डीमार्टजवळ गोळीबार झालाय. 5 ते 6 राऊंड फायरिंग करून आरोपी फरार झालाय. दरम्यान 1 जण जखमीही झालाय. सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पुढील तपास सुरू आहे. कुर्ला पुरेश नगरमध्ये मुलीनेच आईची हत्या केली आहे. आपली आई आपल्यापेक्षा मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते, आपला तिरस्कार करते या भावनेतून ही मुलगी आईशी भांडू लागली. भांडण इतकं विकोपाला गेलं की मुलीने आईवरच चाकूने वार करून तिची हत्या केली. आता सदर आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. पुण्यात क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने दुसऱ्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केलेत. का पाहिलंस असं विचारत मध्यरात्री तरुणावर हल्ला करण्यात आलाय. दरम्यान सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. तर आरोपी मात्र अजूनही फरार आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये राहणाऱ्या एका तरुणाची पल्सर गाडी अज्ञात 2 चोरट्यांनी चोरली आहे. गाडीचं लॉक तोडून गाडी पळवताना संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 तरुणांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. या तरुणांनी पोलिसाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली आहे. तरुण दारू प्यायलेले असल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली. पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुळजापूरच्या बारूळजवळ झालेल्या पवनचक्की मारहाण प्रकरणी अखेर पवनचक्की कंपनीच्या प्रतिनिधींसह इतरांवर गुन्हा दाखल झालाय. मारहाण करणाऱ्या गुंडांविरुद्ध कारवाई करावी
यासाठी ठोंबरे यांनी उपोषण केलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बीड सरपंच हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी येत्या 7 तारखेला संपूर्ण लातूर जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्ते बंद असणार आहेत. सर्वपक्षीय नागरिक मंचाच्या बैठकीत हा निर्णय घेतलाय. सोलापुरात ऊस बिल न मिळाल्याने रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. कार्यालयात एकही अधिकारी नसल्यानं खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करण्यात आलाय. गाळप सुरू होऊन 1.5 महिन्यांचा कालावधी लोटलाय तरी बिल शेतकऱ्यांना मिळालं नाहीये असा आरोप होतोय. विदर्भात तुमसर मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसांपासून व्यवहार ठप्प आहेत. माथाडी कामगार, हमाल, मापारी आणि टोपेवाल्यांनी बाजार समितीच्या धोरणावर बहिष्कार घालत 2 दिवसांपासून आंदोलन पुकारलंय. मुंबई गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्थानकाजवळ अपघात झालाय. डिझेल संपल्याने रस्त्यात बंद पडलेल्या स्कॉर्पिओ जीपला टोईंग व्हॅननं जोरदार धडक दिली. अपघातादरम्यान स्कॉर्पिओ जवळ उभे असलेले 3 जण ठार झाले तर 3 जण जखमी झाले. मुंबईतील धारावीमध्ये भीषण अपघात झालाय. एका टँकरनं धडक दिल्यानं 6 कार खाडीत पडल्यात. सुदैवानं अपघातात कुणालाही दुखापत झाली नाहीये. नाशिकच्या सिडको जवळ दुचाकीचा भीषण अपघात झालाय. अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय तर अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. यवतमाळवरून पुण्याला जात असताना वाहन चालकाचा डोळा लागल्यानं अपघात झालाय. अपघातात 3 जण किरकोळ जखमी झालेत. स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करत जखमींना उपचारासाठी यवतमाळ रुग्णालयात दाखल केलंय. उल्हासनगरमध्ये भरधाव कारने 3 वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात सुदैवानं 4 वर्षांचा मुलगा वाचलाय. या प्रकरणी स्थानिकांनी कार चालकास पोलिसांच्या ताब्यात दिलंय. आरोपी 19 वर्षाचा असून त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे की नाही हाही प्रश्न उपलब्ध होतोय. ग्रामसेवकांना आता बायोमेट्रिक हजेरी लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं या संदर्भात पुन्हा सूचना जारी केल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या कामाला शिस्त लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी आहे. पुरुष आणि महिला होमगार्डच्या 2771 जागा भरण्यात येणार आहेत. या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून 10 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. सविस्तर जाहिरात महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तळवडे दिगर गावात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग पसरलेत. या कचरा सफाईकडे ग्रामपंचायतीचं पूर्णतः दुर्लक्ष आहे. गावातील डुकरांचा वावर वाढलाय. यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 113 शस्त्र परवान्यांचं नूतनीकरण करण्यात आलं नाहीये. या परवान्यांची चौकशी होणार आहे. आत्मसंरक्षणासाठी हे शस्त्र परवाने घेण्यात आले होते. या शस्त्र परवान्याची मुदत 31 डिसेंबरलाच संपली आहे. खंजीरनं केक कापून सेलिब्रेशन करणं अमरावतीच्या 32 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडले. शाहिद मंसुरी वल्द मोहम्मद साजिद नावाच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिटनं खंजीरसह अटक केली आहे. नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.